आमचे सन्मान्य दशरथजी म्हात्रे साहेब यांच्या ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य दशरथजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण दरम्यान रोहितला मानतो मॅच देऊया. रोहित आपण या पुढे. रोहित विनंती असेल पुढे या. दशरथजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथं दरम्यान देतो मान ऑफ द मॅच. सो अभिनंदन दरम्यान रोहित आणि ऑल टीम. लगेच चला टीम राधा स्पोर्ट्स आपण फिल्डिंग लावून घ्या. मॅच सुरू करू. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. तर पंचांनी सामना सुरू करायचा आहे. हॅलो. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. हरेश कुंदनसाठी ह्यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये येत नाही पण वाईट चेंडू. आणि हा
आणि यावेळेला चेंडूला उडवलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी षटकार. तर आमच्यामधून विशाल पाटील रजा घेताना आजचा दिवस त्यांचा सुमधुर आवाज त्यांचा आजच्या दिवसात तुम्ही ऐकला. हरेश आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि एका धावेने समाधान. धावसंख्या झालेली ती 8 बिनबाद 8. हो यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड होते अजय म्हात्रे यांच्याकडनं आणि वैभव पाटील यांची चांगली फिल्डिंग. हरेश आणि चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 9 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली ती 10 आणि यावेळेला चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या पुढे चालते ती धावसंख्या झाली ती 16. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. जर मिलिंद पाटील यांनी 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर कल्पेश नाईक यांच्याकडनं मेजवानी. यावेळेस चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झालेली ती 22. परशु याच्या पहिल्याच चेंडूवर एक मोठा प्रहार केलेला आहे कुंदनेने. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उडवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या षटकाराने धावसंख्या पुढे चालते ती धावसंख्या झालेली आहे ती 28. आपण सामना पाहतात मिनेश इलेव्हन वर्सेस राधाई स्पोर्ट. मिनेश इलेव्हन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि
तो निर्णय आतापर्यंत तरी असा बरोबर वाटतंय. आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि जतीन पाटील यांच्याकडनं मिसफिल्ड होते आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावसाठी. 1 बॉन्स चौका. वाईट चेंडू. धावसंख्या झालेली ती 37. परशु यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या उचली घेते ती 43 धावसंख्या झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 43. बिनबाद 43. 43 रनांची पार्टनरशिप पाहायला मिळते कुंदन आणि मिलिंद यांच्यामध्ये. जतीन पाटील यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल जातोय. आणि यावेळेस मिडफील्ड झाल्यानंतर 2 धावा पळून काढलेल्या आहेत. धावसंख्या झालेली ती 45. जर तुम्हाला मोठा टार्गेट सेट करायचा असेल तर तुम्हाला षटकार आणि चौकार यांची आतिषबाजी करावी लागेल, कारण की राधाई स्पोर्ट्स संघामध्ये सुद्धा बॅटिंग लाईन खूप पॉवरफुल आहे. आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बोल्ड आउट होतोय. जतीन षटकातील पुढील चेंडू घेऊन मिलिंदसाठी. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट बॉल. धावसंख्या 45. जतीन पाटील यांनी रोख लावलेला आहे धावसंख्येवर. जतीन मिलिंदसाठी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि कॅच सुटते. आणि यावेळेस पुन्हा एकदा धावसंख्या झालेली ती 46. जतीन टुकुंदन यांच्यामध्ये एक चांगला बॅटर बघायला भेटेल आपल्यामध्ये.
आणि यावेळेस फुरल लेनचा चेंडू होता. चेंडूला फक्त हलक्या हाताने पुश केलेला आहे आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते मात्र मिसफिल्ड होते आणि पुन्हा एकदा तिसरी धाव पळून काढताना विकेट पडतोय मिलिंद यांचा. नवीन येणारा फलंदाज पप्प्या खारीक. मिलिंद यांना ग्राउंडचा ताबा सोडावा लागलेला आहे. या 2 धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते ती 49. धावसंख्या झालेली ती 48. जतीनच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जतीन. ओ यावेळेस लाईन भडकतोय जतीन. वाईट चेंडू. खचाखच भरावा VIP. हो 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 50. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 50. शेवटचा शतक घेऊन येत आहे ते जोंगेद. या ओव्हरमध्ये कम से कम 10 ते 15 रन आले तर एक मोठा टार्गेट आपल्याला बघायला मिळेल. तसेच गोलंदाज सुद्धा मिने शिवलेमध्ये चांगले आहेत. लैलेश नाईक झाले, देवेश नाईक झाले. जर देवेश नाईक यांचे यॉर्कर चेंडू चालले तर इथे कोणीच टिकू शकत नाही त्यांच्या समोर. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय निखिल नाईक यांच्या डोक्याच्या वरून. षटकार. सर के ऊपर से गेंद जाए या पानी, दोनों का असर. जोगेन पप्प्यासाठी यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा जतीन पाटील यांच्याकडनं थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे आणि एक धाव पुन्हा पळून झाले आणि मिसफिल्ड आणि वैभव पाटील यांचा चांगला बॅकअप तुम्ही बघू शकता. काय बॅकअप केलेला आहे वैभव पाटील यांनी. जर यांच्या दोन्ही भावांनी जतीन पाटील यांनी वैभव पाटील यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे. जर हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता तर 4 धाव मिळाले असते मिने शिवलेन या संघाला. पण वैभव पाटील यांनी चांगला असा बॅकअप केलेला आहे. आणि यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 59 जोगेन कुंदनसाठी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर येत नाही आणि पंचांचा निर्णय लेग बाय.
या एका धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. 60 धावा झालेल्या आहेत. आता या दोन चेंडू मध्ये एक मोठा फटका आला तर एक चांगला टार्गेट सेट होईल मिनेस 11 या संघाचा. आणि यावेळेस यॉर्कर चेंडू खोदून काढलेला आहे. एकच धाव. या एका धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते 61. या इनिंगचा शेवटचा चेंडू. आणि यावेळेस चेंडूला उडवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकते. ती धावसंख्या झाली 67. धावांचा टार्गेट ठेवलेला आहे राधाई स्पोर्ट या संघासमोर. हा षटकार कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरेल राधाई स्पोर्ट साठी. कारण की आपण जेव्हा जेव्हा बघतोय का शेवटच्या चेंडूवर षटकार मारतो त्यात तेव्हा तेव्हा ते 6 धावा खूपच निर्णायक ठरतात. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. आणि तुम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहू शकता पंढरपुरी चाय. सुरेश घरत एक नामांकित पंच भिवंडी तालुक्यामधील आणि कॅप्टन कुल विकी पाटील यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यांच्या नावावर एक आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगला चाय पंढरपुरी चायची सोय केलेली आहे आपले गावचे सदस्य माननीय श्री कपिल पाटील साहेब यांनी. आणि त्यांच्या संघातील खेळाडूंना सुद्धा चाय उद्याच्या मॅचेस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पहिला राऊंड होणार आहे मनसे शिलेदार आणि NP क्रिएशन. त्यानंतर दुसरा सामना प्रीत 11 वर्सेस मनसे शिलेदार. त्यानंतर परमेश्वर स्पोर्ट वर्सेस राधाई स्पोर्ट. त्यानंतर मिनेश 11 अँड NP क्रिएशन. त्यानंतरचा सामना होईल तो प्रीत 11 वर्सेस परमेश्वर स्पोर्ट. आणि शेवटचा सामना राधाई स्पोर्ट वर्सेस मनसे शिलेदार. तरी सर्व संघांनी उद्या वेळेवर उपस्थित राहायचं आहे कारण की उद्या फायनल डे आहे. आपल्याला फायनल सुद्धा खेळवायची आहे. आणि उद्या समजेल KPL कारिवली प्रीमियर लीग हा कोणाच्या नावावर कोरतोय. राधाई स्पोर्ट्स. हॅलो 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 हॅलो. तर सलामीची जोडी मैदानावर आलेली आहे राधाई स्पोर्ट्स संघाची. अजय म्हात्रे आणि जतीन पाटील. जतीन पाटील यांनी पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक लगावला होता आणि त्याच्याच जोरावर राधाई संघ हा विजयी झाला होता. तर त्या मॅचला सोडून आपण आताच्या सामन्याकडे वळणार आहोत कारण की या मॅचमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल जतीन पाटील यांना.
आणि यावेळेस अजय मात्रे यांनी उडवलेला आहे चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अजय मात्रे यांचा खराब फॉर्म नंतर हा षटकार पाहू शकता, कारण की अजय मात्रेला कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल त्याच्या संघासाठी. लैलेश अजयसाठी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पप्प्या कारिक चेंडू खाली आणि चांगली कॅच पकडली आणि अजय मात्रे याला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. गेल्या वर्षीचे मॅन ऑफ द सिरीज प्लेयर होते अजय मात्रे, पण या सीझनला त्यांना काही करायला संधीच भेटलेली नाही, कारण की त्यांचा फॉर्मच नाही चालत आहे. आयकॉन प्लेयर होते ते अजय मात्रे, पण त्यांचा काही चालू शकलेला नाही. कारिवली गावचे एक पवन केले यांच्या खेळाडू सारखे खेळत आहेत आणि खेळतात, पण त्यांचा काय फॉर्म चाललेला नाही कारिवली प्रीमियर लीगला, कारण की त्यांचे चेंडू प्रत्येक चेंडू बॅटच्या वरतीच येत आहेत. लैलेश जतीनसाठी स्वेअर डिलिव्हरी. पंढरपुरी चाय ची सोय केलेली आहे मान्य श्री कपिल पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य कारिवली. आणि यावेळेला चेंडूला उडवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ऐसी गेंद नहीं चलेगी मेरे भाई, ऐसी गेंद डालेगा तो बाउंड्री के बाहर ही पाएगा. गेंद जाती बाउंड्री के बाहर. 6 रन. जर लैलेश नाईक को अपने त्याच्याच जोरावरती तो सामना जिंकला होता राधा स्पोर्ट या संघाने. पुन्हा एकदा लैलेश जतीनसाठी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. आणि ग्राउंड मध्ये तुम्ही जोडी बघू शकता, चाचा भतीजा. आता बघूया जतीन. यावेळेस मोठा फटका. चेंडू जातोय जतीन पाटीलच्याच घराला सलामी देणारा हा षटकार. धावसंख्या झालेली ती 19. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लैलेश षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जतीनसाठी. ओ स्वेअर डिलिव्हरी आणि चेंडू विकेट किपर मिस होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. व्हाईट चेंडू आणि 1+4 5 धावा. आणि काय शॉट केलेला आहे, काय शॉट, जबरदस्त शॉट.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 30. म्हणजे अर्धा रस्ता गाठलेला आहे राधाई स्पोर्ट या संघाने. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 30. विक्की पाटील कॅप्टन कूल चिंतित त्यावेळी करत आहात की आता पहिल्या सामन्यामध्ये रन नव्हते होत तर हारत होतो, आता रन झालेत तरी हारतोय. हॅलो हॅलो, टीव्ही लाईन वर तुम्ही बघू शकता विक्की पाटील खूपच म्हणजे चिंतित नजर दिसत आहेत ते. आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि मात्र कॅच ड्रॉप होते आणि रन. हॅलो, या 2 धावसंख्येने धावसंख्या झालेली आहे ती. हॅलो, या 2 धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली ती 32. हॅलो 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 हॅलो, या षटकाराने धावसंख्या पुढे सरकते ती. हॅलो हॅलो, विक्की पाटील यांना बघू शकता तुम्ही खूपच चिंतित, कारण की आता ते सुद्धा मैदानात आहेत. हॅलो हॅलो हॅलो, जतीन यावेळेस चेंडूला खोदून काढला होता, चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांचे षटकार. प्रतीक नाईक आजच्या दिवसात त्यांचा चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटला होता तुम्हाला. त्यांचा संघ धावसंख्या झाली ती 45. आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू बॅटला लागल्यानंतर त्या चेंडूला मोर लागली होती 6 धावांसाठी. तेरा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. जतीन वैयक्तिक 30 धावांवर खेळत आहे आणि पुन्हा एकदा मोठा फटका. 4 रन. बाउंड्री लाईन हा षटक पूर्ण झालेला आहे. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आणि विक्की पाटील यांना पाहू शकता तुम्ही, कॅप्टन कूल. सुजित नाईक नंतर कारिवली गावातील विकेट किपर नंबर 1 सुजित नाईक यांच्या पावलावर पाऊल ठेवून विक्की पाटील
आणि यावेळेला चेंडूला फक्त आणि फक्त हलक्या हाताने डिफेंड केलेला आहे. जतीन पाटील वैयक्तिक 36 धावसंख्येवर खेळत आहे. 34 सॉरी. कुंदन जतीनसाठी विकेट किपर विक्की पाटील. ओ चेंडू उडवलेला आहे. चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधा षटकार. वैयक्तिक 40 धावसंख्येवर केले आहे जतीन पाटील. आता सुद्धा त्यांची 50 बघायला भेटली असती पण तेवढे रनच बाकी नाहीत 50 व्हायला. सहा रन बाकी आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. एक गेंद जा रही है कोहली की रफ्तार से गेंद जाती हुई पत्थर के ऊपर. अभी यो गेंद उसके ही घर पे अटक गई है तो वही रखेगा. आणि अशा रीतीने आजचा दिवस समाप्त झालेला आहे. थँक्यू.